मेकिंगच्या विषयामधला प्लॅकेट्स म्हणजेच काय, ओपनिंग हा विषय बघणार आहोत। आपल्या प्रत्येक ड्रेससाठी आपल्याला परिधान करण्यासाठी ओपनिंगची आवश्यकता। 6 प्रकारचे प्लॅकेट्स आहेत। कोण सांगू शकेल प्लॅकेट्सची नावं? काय काय नाव आहेत प्लॅकेट्स मध्ये? तर पहिलं आहे वन पीस प्लॅकेट, त्याच्यानंतर कंटिन्युअस प्लॅकेट, हे कंटिन्युअस प्लॅकेट, फेस प्लॅकेट, इटालियन प्लॅकेट, टू पीस प्लॅकेट, जेंट्स शर्ट साठी कफच्या ठिकाणी आपण ओपनिंग करतो त्याला जेंट्स स्लीव्स प्लॅकेट्स किंवा कप ओपनिंग असं म्हणतो, तिथे पण एक प्लॅकेट्स केलं जातं। झिपर प्लॅकेट्स आणि इनव्हिजिबल झिपर प्लॅकेट। मार्केटमध्ये झिपर 2 प्रकारचे, एक साधी झिप असते आणि एक इनव्हिजिबल झिप असते। तर ती इनव्हिजिबल झिप कशी लावायची तर आपण सेपरेट प्रकारचे वेगवेगळे सॅम्पल केले आहेत। तर पहिले म्हणजे ओपनिंग कशासाठी करतात? ओपनिंग ही आपल्याला लोअर किंवा अप्पर बॉडीचे जे आपलं गारमेंट आहे ते व्यवस्थित परिधान करता यावं म्हणून आपण ओपनिंग करतो आणि ओपनिंगलाच काय म्हणतात? प्लॅकेट्स म्हणतात। आता आवश्यकतेनुसार ओपनिंग केली जाते, फ्रंट साइडला, बॅक साइडला, पॅन्ट मध्ये, स्कर्ट मध्ये साइडला, ह्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने फ्लाय ओपनिंग, पॅन्ट मध्ये फ्लाय ओपनिंग केली जाते। वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ओपनिंग केली जाते आणि त्यांना वेगवेगळी नावे। आता जर कुर्ता ओपनिंग म्हटलं किंवा लेडीज गार्मेंटचं जर ओपनिंग म्हटलं, लेडीज कुर्ता जो असतो, लेडीज कुर्त्याचं जर आपण ओपनिंग करायला गेले तर तुम्ही ओपनिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्याभोवती तुम्ही लेस लावून डेकोरेटिव्ह करू शकता त्याला, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही त्याला चांगल्या पद्धत ओपनिंग करूनही त्याला एक चांगल्या पद्धतीने काय प्रेझेंट करू शकता। बंद करायचं असेल म्हणजेच प्लॅकेट्स बंद, ओपनिंग केली आणि झालं असं होतं का? तर नाही, आपल्याला त्याच्यासाठी ते बंद करण्यासाठी काय लागतं? वेगवेगळ्या प्रकारचे फास्टनर लागतात, त्याला आपण काय म्हणतो? फास्टनर याचा अर्थ काय? बटन लागेल, हुक लागेल, बरोबर आहे? टच बटन लागतील आणि झिप असते तर झिप ही अटॅच होऊन जाते, लावावी लागते झिप। मग अशा प्रकारचे फास्टनर लागतात। जिथे आपण ओपनिंग करतो तिथे आपल्याला फास्टनर पण वेगवेगळ्या पद्धतीने आवश्यकतेनुसार आपल्याला लावावे लागतात। आता आपण पहिले बघणार आहोत प्लॅकेट्स हे 2 प्रकारचे प्रकार, म्हणजे टू पीस प्लॅकेट, वन पीस प्लॅकेट। वन पीस प्लॅकेट मध्ये फक्त वन पीस, आपण जो काही आपला मेन कपडा आहे किंवा जिथे ओपनिंग आहे तिथे आपण एक पीस काढून कट करून लावतो पूर्ण आणि एका पीस मध्ये ते प्लॅकेट्स केलं जातं। मग अशा प्लॅकेट्स मध्ये कोणकोणते प्लॅकेट्स येतात? तर अशा प्लॅकेट्स मध्ये कंटिन्युअस एक प्लॅकेट येतं, त्याच्यानंतर शर्टचं प्लॅकेट, शर्ट ओपनिंग, शर्टचं कफ ओपनिंग, स्लीव्सच्या ठिकाणी कफ ओपनिंग साठी जे प्लॅकेट केलं जातं ते शक्यतो वन पीस मध्ये पण करतात आणि जो मेन कपडा आहे तो वळून पण त्याला फिनिशिंग केली जाते एक साइडला आणि काही जण त्याला दुसरी पट्टी पण लावतात, पण जिथे 2 पट्ट्या लावल्या जातात त्याला टू पीस प्लॅकेट म्हणतात। मग उदाहरणार्थ टू पीस प्लॅकेट हे कुर्ता ओपनिंग मध्ये येऊ शकतं, बरोबर आहे? कुर्ता ओपनिंग मध्ये आपण 2 पट्ट्या लावतो, एक ओव्हरलॅप होणारी पट्टी ट्रायंगलची, अर्धी आतून असते अर्धी बाहेरून असते। सॅम्पल केलेलं आहे, हे कंटिन्युअस प्लॅकेटचं सॅम्पल आहे। हे ह्या पद्धतीने एक पट्टी तयार केलेलं सॅम्पल आहे। हे सॅम्पल आपण एकतर पेटिकोट साठी पण वापरू शकतो, आपण फ्रॉक साठी पण बॅक साइडला एक हुक, सिंगल हुक लावायचं असेल तेव्हा पण वापरू शकतो। तर हे वन पीस प्लॅकेट आहे, आपलं कंटिन्युअस प्लॅकेट आहे आपलं। हे एक पट्टी लावून छोटा कट मारून एक हुक लागेल असं हे यूज केलं जातं, याला वन पीस प्लॅकेट म्हणतात। आपल्या प्लॅकेटची ओपनिंग जेवढी आहे तेवढ्या कंटिन्युअस प्लॅकेटला लागते। जर आपल्या प्लॅकेटची ओपनिंग 6 इंच असेल तर दुपटीने पट्टी काढावी लागते, लेंथ मध्ये 12 इंच काढायचे आणि त्याची रुंदी जी आहे ती 1.5 इंच काढायची, म्हणजे फोल्ड होऊन ती ऑटोमॅटिक आपली 1.5 इंचापेक्षा कमी येते आणि कंटिन्युअस तिला लावायचं। ही कंटिन्युअस प्लॅकेट कुठे कुठे यूज होतं हे तुम्हाला लक्षात। वन पीस प्लॅकेट मध्ये स्लीव्ज ओपनिंग जी आपण कफच्या ठिकाणी करतो
ती केलेली, हे 1 पीस प्लॅकेट केलेलं आहे. यात फक्त आपण 1 पीस जोडलेला आहे आणि हे शर्टचंच कापड जे असतं ते आपण फोल्ड करून आतमध्ये टर्न केलेलं. तर याला आपण 1 पीस प्लॅकेट असं म्हणतो. डबल पीस प्लॅकेट, हे डबल पीस प्लॅकेट ही कोणकोणते येतात तर ते तुम्हाला दाखवते. ब्लाउज ओपनिंग साठी आपण 2 पीस कट करतो. एक पीस हा हुकचा असतो जो पूर्ण आतमध्ये टर्न केलेला राहतो. तर हे आपलं हुक प्लॅकेट आहे. हे हुक मध्ये आपण बटन होलच्या सहाय्याने हुक अटॅच करतो आणि लूप जे आहे च्या सहाय्याने लूप केलं जातं आणि लूप करण्यासाठी आपण वाढीव पट्टी लावतो. कुर्ता ओपनिंग मध्ये 2 पीस प्लॅकेट मध्ये 2 पीस काढावे लागतात आणि वरच्या पीस साठी 2.5 इंचाची पट्टी आणि खालच्या पीस साठी तुम्हाला 1.5 इंचाची पट्टी काढावी लागते. असे 2 पीस प्लॅकेट मध्ये सर्वसाधारण दोन्ही पट्ट्यांमध्ये 2 पट्ट्या काढून एक 2 इंचाची आणि एक 1.5 इंचाची पट्टी काढून हे प्लॅकेट्स करावी लागतात. ही प्लॅकेट्स शर्टमध्ये, शर्ट बटन लावलं तर शर्टमध्ये यूज केला जातो किंवा ब्लाऊजमध्येही बटन लावून, हुक लावून, हुकाय पट्टी, बटन काजे पट्टी आणि कुर्त्यामध्ये कुर्ता ओपनिंग, याला आपण कुर्ता ओपनिंग म्हणतो आणि याचे 2 पीस लावून याची कुर्ता ओपनिंग केली जाते. हे तिन्ही जे आहेत हे आपले 2 पीस प्लॅकेटमध्ये मोडतात आणि हे सर्वसाधारण आपण आपल्या जेंट्स गारमेंटमध्ये आणि लेडीज गारमेंटमध्येही यूज करू शकतो. लेडीज गारमेंटमध्ये कुर्ता ओपनिंग ही